परतत असताना भाजप नेते हाजी अराफत शेख यांच्या गाडीचा अपघात झाला। कळंबोलीजवळ सायन पनवेल महामार्गावर 4 ते 5 गाड्यांचा विचित्र अपघात झाला। या अपघातामध्ये हाजी अराफत यांच्या पायाला दुखापत झाली आहे। त्यांना उपचारांसाठी पनवेलच्या एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। तर ताफ्यामधील वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। तर खोपोलीहून परतत असतानाच भाजपचे नेते असलेले हाजी अराफत शेख यांच्या गाडीचा अपघात झालेला आहे। कळंबोलीहून जवळ असलेल्या सायन पनवेल महामार्गावर 4 ते 5 गाड्यांचा हा विचित्र अपघात घडला। या अपघातामध्ये हाजी अराफत यांच्या पायाला दुखापत झाली आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। पनवेलच्या एमजीएम रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलंय। तर दुसरीकडे या विचित्र आणि भीषण अपघातामुळे ताफ्यामधील वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। दरम्यान अपघात नेमका कोणत्या कारणाने झाला, कसा घडला याची सविस्तर स्पष्टता अजूनही झालेली नाही। मात्र यामध्ये इतरही 4 ते 5 गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हाजी अराफत यांच्या पायाला या अपघातामध्ये दुखापत झालेली आहे आणि त्याचमुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। पनवेल महामार्गावर 4 ते 5 गाड्यांचा विचित्र अपघात झाला। यामध्ये एक गाडी होती भाजपचे नेते हाजी अराफत शेख यांची। त्यांचा ताफा निघालेला होता आणि त्याचवेळी ही घटना घडली। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय गाड्यांचा अक्षरशः चुराडा झालेला आहे। सुदैवानं मोठी काही हानी झालेली नसून फक्त गाड्यांचंच नुकसान झालेलं आहे आणि पायाला दुखापत झाल्यामुळे अराफत शेख यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।